नमस्कार. दीपाली केळकर या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या चौथ्या भागात सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपण महिला या शब्दाचा अर्थ पाहिला होता. या अर्थामध्ये अनेकांनी भर घातली. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये 11वी-12वीला मला मराठी हा विषय शिकवणाऱ्या सुहासिनी कीर्तिकर मॅडम यांनी सांगितलं, महिला म्हणजे काय तर मही म्हणजे पृथ्वी, पृथ्वीचं लालन पालन करणारी ती महिला. डोंबिवलीच्या रसिक मैत्रीण वर्षा जोशी यांनी सांगितलं, कुटुंबवत्सल महिला कशी असेल तर म म्हणजे मनाला मुरड घालणारी, ही म्हणजे हितवर्धिनी आणि ला म्हणजे लाभाविण प्रीती करणारी. कल्याणच्या सुनीता मोरणकर यांनी सांगितलं, आत्ताची स्त्री कशी असेल तर म म्हणजे महत्त्वाकांक्षी, ला म्हणजे लाघवी. ठाण्याच्या वृषालीताई राजे यांनी सांगितलं, म म्हणजे मेहनतीला सदैव तत्पर असणारी, ला म्हणजे लावण्यवती. तर महिला या शब्दाचे असे अनेक अर्थ उलगडत गेले. आज आपण राम या शब्दाच्या अर्थाबद्दल बोलणार आहोत. आता रामचरित्राकडे एक विचार म्हणून, एक तत्व म्हणून, एक प्रतीक म्हणून पाहायचं झालं तर राम म्हणजे रावणाचं मरण किंवा राक्षसाचं मरण म्हणजे राम. आता रावण किंवा राक्षस म्हणजे एक व्यक्ती नसून ही वृत्ती आहे. रावण काय किंवा राक्षस काय म्हणजे अहंकार, अज्ञान, आळस, क्रोध, लोभ, मोह या वृत्तींचं मरण म्हणजे स्वतःतील रामतत्व, रामविचार जागृत करणं. राम या शब्दाच्या अर्थाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. दीपाली केळकर या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. तुम्हाला काय वाटतं या मालिकेच्या पुढच्या भागात? लवकरच भेटूया नवीन शब्दांसह. तोपर्यंत नमस्कार.